जिभेवर ठेवताच विरघळणारी, पाहता क्षणी खालीशी वाटणारी, अगदी मऊसूत पेढ्यासारखी रवा बेसन बर्फी आज आपण पाहणार आहोत. बनवायला अतिशय साधी आणि सोपी आहे. अगदी पहिल्या प्रयत्नात जरी तुम्ही ही बर्फी बनवली तरी अगदी परफेक्ट बनवून तयार होईल. इतकं अचूक प्रमाण मी आज तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग चवीला अशी सुंदर आणि भन्नाट असणाऱ्या बर्फीला बनवायला सुरुवात करूया. बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी तूप, 1 वाटी रवा, 1 वाटी बेसन पीठ आणि ह्याच वाटीने 2 वाट्या साखर घ्यायचे. तर चला तर मग सुरुवात करूया. रवा आपण तुपामध्ये सुरुवातीला लालसर भाजून घ्यायचा आहे. रवा भाजण्यासाठी तुम्हाला साधारणतः 2 ते 3 मिनिटं लागतील. इथं माझा रवा भाजून झालेला आहे. आता मी बेसन पीठ तुपामध्ये भाजून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. हे बेसन पीठ आपल्याला जास्त कलर बदलेपर्यंत नाही भाजायचं आहे, तर ते फक्त खरपूस भाजायचं आहे. बेसन पिठाला तूप सुटेपर्यंत आपण पीठ भाजायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं माझ्या बेसन पिठाला तूप सुटलेलं आहे आणि त्याचा कलर बदलला नाही याची काळजी घ्यायची आपण. इथं माझं बेसन पीठही भाजून झालेलं आहे. आता मी पाक तयार करते. पाकसाठी मी इथं 2 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी टाकणार आहे. पाक बनवायला तुम्हाला साधारणतः 5 ते 10 मिनिटं लागतील. पाक आपल्याला जास्त पक्काही करायचा नाही. पक्का पाक केल्यामुळे आपली बर्फी कडक होते. त्याच्यामुळे आपल्याला तारचा पाक करायचा आहे. तुम्ही पाहणारच इथं माझा पाक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता तार तुटतो आहे चमचाचा. मी तुम्हाला हातावरही घेऊन दाखवते आपल्याला कसा प्रकारचा पाक पाहिजे ते. इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला असा एक तारचा पाक बनवायचा आहे. बघा असा. आता इथं आपला पाक तयार झालेला आहे. याच्यात आपण टेक्स्चर ॲड करूया रवा बेसनचं. आता तुम्ही म्हणणार की ह्या कच्च्या पाकामध्ये टेक्स्चर ॲड केल्यानंतर इतकं पातळ बर्फी कशी सेट होईल, तर काहीच काळजी करायची नाही आहे. 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे टेक्स्चर असं हलवत राहायचं आहे. ते घट्ट झालं की ते कढईपासनं सोडायला तयार होतं. तुम्ही पाहत असणार. आता या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे. आपलं मिश्रण घट्ट होत आलेलं आहे. दोन ते 3 मिनिटं आपण असं टेक्स्चर हलवत राहायचं आहे. ताटाला तूप लावून घ्यायचं आधीच. आता मी हे टेक्स्चर आपल्या तूप लावलेल्या ताटात सेट होण्यासाठी काढून घेणार आहे. तुम्ही बघा ह्याच टेक्स्चरला आपल्याला काढायचं आहे ते. या टेक्स्चर राहिलं म्हणजे आपल्याला टॅपिंग करण्याचीही गरज पडत नाही. मिश्रण आपल्या तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेतलेले आहे. आता ते अर्ध्या तासासाठी मी रूम टेम्परेचरवर थंड होण्यासाठी ठेवते. तुम्ही पाहू शकता अर्ध्या तासात मिश्रण आपली बर्फी पूर्ण सेट झालेली आहे. आता मी तिचे काप करून घेणार आहे. मला डायमंड शेपमधले काप आवडतात म्हणून मी डायमंड शेपमध्येच काप करणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
आपले बर्फीचे काप पाडून झालेले आहे. बघू शकता अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारी पेढ्यासारखी मऊ अशी बर्फी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ह्या दिवाळीला तुम्ही ही बर्फी एकदा ट्राय करून पाहावी आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावी कशी झाली ते. तेव्हा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत हॅप्पी दिवाळी. नमस्कार.